श्री गुरुचरित्र श्रवणाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्व भक्त भाविकांना आमचा हृदयापासून नमस्कार. सर्वांनी शांतपणे बसून डोळे मिटून एकाग्र चित्ताने या श्रवणाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती. श्री गुरुचरित्राचे सर्व अध्याय एकाच लिंकवर उपलब्ध आहेत आणि ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 33 सधर्मा आणि तारक. या अध्यायाच्या वाचनाने किंवा श्रवणाने आपणास रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल आणि शिवकृपेने मंगल होईल. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्री गुरूंच्या कृपेने दत्त विप्रास जीवनदान मिळाले. तो आणि त्याची साध्वी पत्नी नंतर श्रीगुरूंच्या मठात गेली. त्यांना वंदन करून त्यांच्या सन्निध बसली. मग पुढे काय झाले? सिद्ध म्हणाला, नामधारका, ब्राह्मणीच्या मुखावर श्री गुरूंबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. श्री गुरूंशी बोलताना ती म्हणाली, स्वामी, माझ्या पतीचे निधन झालेले पाहताच मी शोक करू लागले. तेव्हा एक तपस्वी साधू आला. त्याने माझे सांत्वन केले. उपदेशपर 4 गोष्टी सांगितल्या. मला 4 रुद्राक्षे दिली. त्यापैकी 2 रुद्राक्षे प्रेताच्या गळ्यात आणि 2 रुद्राक्षे त्याच्या कानात बांधण्यास सांगितली. विप्रमंडळी श्री गुरूंच्या चरणांवर रुद्राभिषेक करतात. त्यांचे चरणतीर्थ प्रेतावर प्रोक्षण करण्यास सांगितले. सहगमन करण्यापूर्वी श्री गुरूंचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा निरोप घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून तो गेला. त्याने माझ्यावर डोंगरा एवढे उपकार केले आहेत. मी त्याला कधीच विसरू शकत नाही. ते ऐकताच श्री गुरु हसून म्हणाले, मुली, तुझी भक्ती पाहून आम्हीच साधूचे रूप घेऊन आलो होतो. आम्हीच ती रुद्राक्षे तुला दिली आहेत. रुद्राक्षांचा महिमा खूप मोठा आहे. कोणत्याही वर्णाश्रम धर्माच्या मनुष्याने ती अंगावर धारण करावीत. मनुष्य श्रद्धावान असो वा नसो, रुद्राक्ष धारण केल्याने त्याची पातके नष्ट होतात. रुद्राक्ष धारण करणे यासारखे पुण्य नाही. अंगावर सहस्त्र रुद्राक्षे धारण करणारा मनुष्य साक्षात शिवस्वरूप होतो. ते जमले नाही तर शेंडीला 1, दोन्ही दंडात 16, दोन्ही हातात 24, गळ्यामध्ये 32, मस्तकाभोवती 24, दोन्ही कानांवर 12 याप्रमाणे रुद्राक्षे धारण करावी. गळ्यात 108 रुद्राक्षांची माळ घालावी. त्या माळेत स्वर्ण, चांदी वा नवरत्ने गुंफली तरी चालतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्यास शिवलोकी सद्गती मिळते. त्याला 4 पुरुषार्थ साध्य होतात. रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने अनंतपट फळ मिळते. रुद्राक्ष धारण करून स्नान केल्याने गंगा स्नानाचे पुण्य मिळते. रुद्राक्षावर अभिषेक करावा. त्याची पूजा केल्याने लिंगार्चनाचे पुण्य मिळते. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशमुखी अशी विविध रुद्राक्षे मिळतात. आता रुद्राक्षांचा प्रभाव किती थोर आहे ते स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो, ती नीट ऐक. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होऊन गेला. सधर्म हा त्याचा पुत्र. त्या राजाचा एक विश्वासू मंत्री होता. त्याचा मुलगा तारक. राजपुत्र सधर्म आणि मंत्रीपुत्र तारक एकाच वयाचे होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. ते दोघेही हुशार आणि सुंदर होते. ते एकत्र अभ्यास करायचे, एकत्र खेळायचे, एकत्र जेवायचे. त्या दोघांचे एक विलक्षण वैशिष्ट्य होते. ते दोघे शिवभजन करायचे, सर्वांगाला भस्म लावायचे, भाळी त्रिपुंड्र रेखायचे, रुद्राक्षांच्या माळा घालायचे. त्यांना राजवैभवात, अलंकारात, उंची वस्त्रात जराही रुची नव्हती. मातापित्यांनी कितीही आग्रह केला तरी ते ऐकत नसत आणि त्यांच्या विक्षिप्त आचरणामुळे राजा आणि मंत्री दोघेही चिंतामग्न असत.
एकदा त्रिकाल ज्ञानी पराशर ऋषी भद्रसेनला भेटण्यासाठी आले होते. राजाने त्यांना सन्मुख जाऊन वंदन केले, त्यांची पूजा केली, उत्तम आदरातिथ्य केले. ऋषींनी राजाला क्षेमकुशल विचारले. तेव्हा राजाने सधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले आणि पुढे म्हणाला, या दोन्ही मुलांना भस्म आणि रुद्राक्षे धारण करण्याचे वेडच आहे जणू. त्यांना समजावून पाहिले, रागावून पाहिले, पण ते ऐकतच नाहीत. ते दोघे असे का बरे वागतात? राजाचे बोलणे ऐकून पराशरांनी सधर्म आणि तारक यांना दिव्य दृष्टीने अवलोकन केले. मग ते म्हणाले, राजा, राजपुत्र आणि मंत्रीपुत्र यांच्या सध्याच्या वर्तणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे. कसे ते सांगतो. पूर्वी नंदी नामक नगरात एक वेश्या राहत होती. ती अतिशय सुंदर आणि सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न होती. ती स्वर्णमंचकावर निजायची, पायात स्वर्ण पादुका घालायची, अप्रतिम वस्त्रे नेसायची. तिच्याकडे दासदासी, गोधन या सर्व गोष्टी विपुल होत्या. ती ब्राह्मणांना आणि याचकांना उदार हस्ते दानधर्म करायची. तिच्या स्वर्णमहालात एक नाट्यमंडप होता. ती तिथे सख्यांसहित नृत्य करायची. तिने मनोरंजनासाठी एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. ती स्वतः शिवभक्त असल्याने तिने कोंबड्याच्या आणि माकडाच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते. ती त्यांनाही नृत्य शिकवित असे. त्या वेश्येचे एक वैशिष्ट्य होते. ती वेश्या असूनही स्वतःला पतिव्रता समजायची. जो पुरुष तिच्या घरी यायचा त्याची ती 3 दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायची. त्याला शिवस्वरूप मानायची. त्याला सर्व प्रकारचे सौख्य देऊन पूर्ण संतुष्ट करायची. एकदा शंकरांनी तिची परीक्षा पाहायचे ठरविले. त्यांनी एका श्रीमंत वैश्याचे रूप घेऊन तिची भेट घेतली. शिवव्रती अशा त्या वैश्याच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार होते. त्याच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते. वेश्येने त्या व्यापाऱ्याला नाट्यमंडपात नेले. त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. त्याच्या हातातील शिवलिंग पाहून ती अक्षरशः मोहित झाली. ती आपल्या सखीला म्हणाली, तू त्या व्यापाऱ्यापाशी जा. हे बहुमूल्य लिंग तो मला देणार असेल तर मी त्याची 3 दिवस एकनिष्ठेने सेवा करण्यास तयार आहे असे सांग. सखीने त्याच्याशी तसे बोलणे केले. तेव्हा तो म्हणाला, तुझी मालकीन वेश्या आहे. तिचे मन चंचल आहे. ती 3 दिवस माझी पत्नी होऊन सेवा करील हे मी खरे कसे मानावे? तेव्हा ती वेश्या पुढे आली आणि त्याच्या हातातील शिवलिंगावर हात ठेवून म्हणाली, मी सूर्य आणि चंद्राला साक्षी ठेवून 3 दिवस आणि 3 रात्री तुमची कुलस्त्री होण्याचे वचन देते. या कालावधीत मी पत्नी धर्माचे पूर्णतः पालन करीन. ते ऐकून व्यापाऱ्याला संतोष वाटला. त्याने ते दिव्य शिवलिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला, हे लिंग माझा प्राण आहे. त्याचे काळजीपूर्वक जतन कर. त्याला जराशी जरी हानी पोहोचली तरी मी प्राणत्याग करीन. त्याचे म्हणणे मान्य करून वेश्येने ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मध्यरात्र झाली. ती वेश्या व्यापाऱ्यासमवेत प्रणयक्रीडेत रममाण झाली असताना भगवान शंकरांनी अजबलीला दाखवली. त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली. त्या भयंकर आगीत तो वैभवशाली नाट्यमंडप जळून बेचिराग झाला. वेश्येच्या सेवकांनी आणि नगरजनांनी आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्या आगीत वेश्येने पाळलेला कोंबडा आणि माकड जळून गेले. शिवलिंगही दग्ध झाले. तेव्हा त्या वैश्याला अनिवार्य दुःख झाले. त्याने चिता प्रदीप्त केली आणि अग्निप्रवेश करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला. एका मागोमाग एक घडलेल्या या घटनांमुळे ती वेश्या हतबुद्ध झाली. शिवलिंग दग्ध झाले. पुरुष हत्येचे पातक घडले म्हणून ती एकसारखा शोक करत होती.
तिने वैश्याला 3 दिवस पत्नी होण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे पतिव्रता धर्माचे पालन करणे आवश्यक होते. तिने सहगमन करण्याचा निश्चय केला. आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली. सेवकांना सांगून चिता प्रदीप्त केली. आपल्या मातेचा बंधूंचा निरोप घेतला. सर्वांनी तिला सती जाण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा निर्धार अटळ होता. ती म्हणाली, मी सूर्य आणि चंद्राला साक्षी ठेवून वैश्याची 3 दिवसांसाठी पत्नी झाली आहे. दैवयोगाने माझा पती मरण पावला, म्हणून पतिव्रतेच्या धर्माला अनुसरून मीही सहगमन करणार आहे. संसार दुःखमयच आहे, त्यात केव्हा तरी मरण येणारच. मी उद्याऐवजी आज मेले तरी पतीला दिलेले वचन पूर्ण केल्याचे समाधान मला मिळणार आहे. ती धगधगत्या चितेपाशी आली. त्या अग्नीला वंदन करून एक प्रदक्षिणा घातली. सूर्याला आणि ब्राह्मणांना नमस्कार केला. मनात शंकराचे स्मरण केले आणि दुसऱ्याच क्षणी त्या चितेमध्ये उडी घातली. तर काय आश्चर्य! त्या अग्निकुंडातून भगवान शंकर साक्षात प्रकट झाले. त्यांनी तिला वरचेवर झेलले. त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला होता. शंकरांनी तिला खाली ठेवले आणि म्हणाले, मुली, मी तुझ्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व माया रचली होती. मीच वैश्य झालो. मीच नाट्यमंडप दग्ध केला आणि त्यानंतर अग्निप्रवेश केला. त्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालीस. तूच खरी पतिव्रता आहेस. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, तरी वरप्रसाद मागून घे. वेश्येने शंभू महादेवांना नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाली, हे पशुपती, आता जन्म मरणांची यातायात नको. मला माझ्या आप्तस्वकीयांना आणि सेवकांना तुझ्या चरणी अक्षय स्थान दे. तिचे मागणे मान्य करून भगवान शंकरांनी सर्वांना स्वर्गमार्गे शिवलोकी नेले. त्या वेश्येला दासदासी आणि परिवारासह मुक्ती दिली. पराशर पुढे म्हणाले, राजा भद्रसेना, त्या वेश्येच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड आणि कोंबडा यांना सध्या मनुष्यजन्म प्राप्त झालेला असून त्यापैकी एक तुझा पुत्र आणि दुसरा मंत्रीपुत्र म्हणून जन्माला आहे. त्या योनीत रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अत्युत्तम असा मनुष्यजन्म लाभला असून ते ऐश्वर्यात राहत आहेत. त्यांचे पूर्वजन्मीचे संस्कार अजूनही तसेच आहेत, म्हणून ते शिवभक्ती करतात, भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात. त्यांचे पुण्य अगाध आहे. सिद्ध म्हणाला, नामधारका, पुढील कथेत रुद्राध्यायाचे महात्म्य स्पष्ट करण्यात येईल. ती कथा लक्षपूर्वक ऐक. अध्याय 33 समाप्त झाला आहे. यापुढील व्हिडिओत आपण अध्याय 34 पाहणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.